ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जागतिक बाजारातल्या घडामोडींचा थेट परिणाम आता तुमच्या आमच्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होताना दिसतोय। जागतिक मानांकन संस्था फिच समूहातील बीएमआय या संशोधक संस्थेनं भारतीय चलनाबाबत एक मोठा इशाराच दिलाय। येत्या 2 आर्थिक वर्षांमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी कमकुवत होणार असून तो प्रति डॉलर 97 ते 99 रुपयांच्या पातळीपर्यंत खाली घसरू शकतो असा अंदाज बीएमआयनं वर्तवलेला आहे। जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर। येत्या 2 वर्षात रुपया आणखीन कमकुवत होण्याची शक्यता। बिझनेस मॉनिटर इंटरनॅशनल संस्थेचा इशारा। वाढत्या ऊर्जा किमती, जोखीम टाळण्याची जागतिक गुंतवणूकदारांमधील प्रवृत्ती आणि व्याजदरांतील फरकाची अनुकूलता कमी राहण्याचा ताण भारतीय चलन अर्थात रुपयाच्या मूल्यावर दिसून येईल आणि पुढील 2 आर्थिक वर्षांमध्ये तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आणखी कमकुवत होण्याची शक्यता जागतिक संस्था फिच समूहातील कंपनी बीएमआयने व्यक्त केली। सध्या परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी सरकारने उचललेली पावले ही रुपयातील घसरणीचा वेग नियंत्रणात ठेवण्यास मदत करणार असली तरी घसरण क्रम उलटवून लावण्याची त्यात क्षमता नसल्याचे बीएमआयने स्पष्ट केले आहे। या संस्थेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षाअखेरीस म्हणजेच मार्च 2027 पर्यंत रुपया प्रति डॉलर 97 रुपयांपर्यंत आणि सध्याच्या 95.4 रुपयांवरून आर्थिक वर्ष 2027 ते 2028 च्या अखेरपर्यंत प्रति डॉलर 99 रुपयांपर्यंत कमकुवत होईल। अमेरिका इराण संघर्षाच्या सुरुवातीपासूनच चलन सुमारे 4% कमकुवत झाले आहे, ज्यामध्ये वाढत्या ऊर्जा किमती आणि व्यापक जोखीमा टाळण्याच्या वातावरणाचा रुपयावर दबाव आहे, असे या संशोधन संस्थेने टिपणात म्हटले। भारताची आयात केलेल्या ऊर्जेवरील प्रचंड मदार हे रुपयाच्या कमजोरीचे एक प्रमुख कारण पुढेही राहण्याची शक्यता आहे। देश आपल्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 90% तेल आयात करतो। याचा अर्थ कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आयातीचा खर्च वाढवेल आणि जी गोष्ट पर्यायाने डॉलरची मागणी वाढवणारी ठरेल, अशी शक्यता बीएमआयने वर्तवली आहे। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्याजदरातील तफावत येत्या काळात भारतीय रुपयासाठी फारशी अनुकूल असणार नाही, असा बीएमआयचा अंदाज आहे। या संदर्भात संस्थेने दिलेल्या माहितीत अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह 2026च्या उर्वरित कालावधीत आपले व्याजदर 3.75% स्थिर ठेवेल। त्यानंतर 2027 मध्ये यात 0.5% कपात केली जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे भारतात रिझर्व्ह बँक फेब्रुवारी 2027 मध्ये व्याजदरात 0.5% एकदाच वाढ करेल, असे एकंदर अनुमान आहे। यापूर्वीच्या अंदाजाप्रमाणे 2026 ते 2027 या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने 2दा व्याजदर वाढवणे अपेक्षित होते। मात्र दुसरी व्याजदर वाढ आता 2027 ते 2028 या आगामी आर्थिक वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे बीएमआयने म्हटले। व्याजदर वाढीचे पाऊल लांबत जाणे रुपयाच्या मूल्यासाठी प्रतिकूल ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे। जागतिक अस्थिरतेच्या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतासारख्या विकसित आणि नव्या बाजारपेठांमधून पैसे काढून अमेरिकन ट्रेझरी बॉन्डसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवत आहेत। भारत आणि अमेरिकेतील व्याजदरांतील फरकाची कमी झालेली अनुकूलता, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे व्याजदर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांचा कल अमेरिकन डॉलरकडे अधिक आहे। याशिवाय संभाव्य सुपर अल निनोमुळे शेतीवर होणारा परिणाम आणि अमेरिकेचे संभाव्य व्यापार टॅरिफ हे देखील रुपयाच्या मूल्यावर अतिरिक्त ताण भारतीय रुपयाच्या घसरणीवर आणू शकतात। वाढलेल्या तेलाच्या किमतींचा परिणाम भारताच्या अनुदानामुळे अधिकच वाढतोय। इंधनाचा वापर कमी होण्याऐवजी वापर वाढण्यास अधिक प्रोत्साहन भारतात मिळते, असे बीएमआयने म्हटले। तथापि अमेरिका इराण संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात रुपयावरील ताण काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे। जागतिक अस्थिरतेच्या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतासारख्या विकसित आणि नव्या बाजारपेठांमधून पैसे काढून अमेरिकन ट्रेझरी बॉन्डसारख्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवत आहेत।
भारत आणि अमेरिकेतील व्याजदरांतील फरकाची कमी झालेली अनुकूलता, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे व्याजदर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांचा कल अमेरिकन डॉलरकडे अधिक आहे. याशिवाय संभाव्य सुपर अल्निनोमुळे शेतीवर होणारा परिणाम आणि अमेरिकेचे संभाव्य व्यापार टॅरिफ हे देखील रुपयाच्या मूल्यावर अतिरिक्त ताण भारतीय रुपयाच्या घसरणीवर आणू शकतात. वाढलेल्या तेलाच्या किमतींचा परिणाम भारताच्या अनुदानामुळे अधिकच वाढतोय. इंधनाचा वापर कमी होण्याऐवजी वापर वाढण्यास अधिक प्रोत्साहन भारतात मिळते, असे बीएमआयने म्हटले. तथापि अमेरिका इराण संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात रुपयावरील ताण काही प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक महागाई, इंधनाचे भडकलेले दर आणि भूराजकीय तणावामुळे आगामी 2 वर्षांत आयात होणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक साधने आणि परदेशी शिक्षण महागण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता रिझर्व्ह बँक आणि सरकार रुपयाला सावरण्यासाठी आणखी काय कठोर पावले उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.